कीर्तन परंपरा कशी कितें चालत गेल्या किंवा कशी कितें आसा? आता ही गोष्ट मात्र खूप म्हाका कठीण आसतलें सांगपाक, कित्याक केन्ना पासून जाल्या, कारण म्हाज्या ल्हानपणा पासून हांव बरे कीर्तनकार त्या वेळेचे मान्यवर, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग अशा पद्दतीन. आता तरी आमी कीर्तनकार खूप ड्रेस व्यवस्थित असो, चकचकीत दिसो म्हणून आमी कीर्तनकार. त्यावेळेचे कीर्तनकार हांव पळयले ते सादे बाबडे धोतरांतले, त्यावेळेचे ल्हानपणांतले, एक टोपी, खांद्याचेर एक पंच बी कितें तरी असो. आता हांव शेलो घालता व्हडलो असो, पण ते इतके सुंदर आसले. उलोवप ते तेंचे वागणे, तेंचे सांगणे इतके तन्मय करून सांगप ते तेंच्यांनी, आनी तशे कीर्तनकार ते आसले. आता प्रश्न तुजो कितें आसा? परंपरा कशी जाली? परंपरा ही तशी म्हाका कठीण जातली, कित्याक खूब मान्यवर नामांकीत कीर्तनकार हांगा जावन गेले. केळकर आसले, नानोडचे ते सिद्धये आसले, हांगा पिळगांवचे आसा सद्या किरण म्हणून आसा हांगा. हे आत्ताचे अलीकडचे बी. तेज्या पयलीं पासून सुद्दां आमी ल्हानपणांत पळयले. आतां फोंडाच सारकेले आसा, तेंचे नांव चड करून येयले, पण अशे कीर्तनकार कितके तरी जाल्या. ते पयली सुरवात परंपरा अशी म्हाका दिसता ती 100 वर्सां पयलीं पासूनची आहा, कारण म्हाका जाता 69 रनिंग. म्हाज्या ल्हानपणा एकदा तेज्या पयलीं पासून कीर्तनां चालूच आसली हांगा. 100 वर्सां 150 वर्सां बी सादारण आसूंकूय शकता, सांगूं नजो अशें. म्हणजे पोर्तुगीज टायमार सुद्दां आसले ते कीर्तनां चालू आसले आमच्या मंदिरांनी वगैरे. पण ही कीर्तन पद्दत जी आसा ती आतां विशय येयलो म्हणून नारदीय कीर्तन आमची आसा ते आमी करता ते. नारद आमचो गुरू, नारद महर्षी नारद भगवान. त्यामुळे ती परंपरा नारदीय, तेणे सुरवात नारदान केल्ली. प्रणेता कीर्तन हेचो परंपरेचो नारद अशें म्हटलें जाता. किती टायपची परंपरा आसा? ही नारदीय एक, दुसरी महाराष्ट्रांत चलता मोठ्या प्रमाणात ती वारकरी संप्रदायाची, वारकरी कळ्ळें. ही दोन मेनली आसा, मेन. तिसरी आनी कसली आसा जाल्यार म्हाका कांय खबर ना, म्हाज्या म्हायतीन ना ती, पण ही मेन वारकरी कीर्तनकार आनी नारदीय कीर्तनकार. पद्दत वेगळी आसा तेंची, ती खूब आसता नाचून नाचून सांगपाच्या. नारदीय कीर्तनकार चड नाचना. आनी एक आसा ही रामदासी कीर्तन, तेंची एक परंपरा आसा.